10वी पर्यंत इंग्लिश मीडियममध्ये शिकून देखील आपल्या विद्यार्थ्यांना काडी मात्र इंग्लिश येत नाही, ही सध्याची खरी परिस्थिती आहे. हे दाखवून देण्यासाठी मी स्कूल कॉलेजेसमध्ये जाऊन आलेलो आहे. एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मी ट्रस्टी, प्रिन्सिपल आणि इंग्लिश टीचर्सला घेऊन मी 10th A क्लासमध्ये गेलेलो. तिथे भिंतीवर काही चार्ट्स होते. 10वी A च्या विद्यार्थ्यांना मी विचारलं की ते चार्ट्स आहेत, हे एक वाक्य मला ट्रान्सलेट करून दाखवा. तुम्ही कल्पना करणार नाही, एकाही विद्यार्थ्याला ते सेंटेन्स ट्रान्सलेट करता आलं नाही. मग चुका दाखवण्यासाठी मी शाळेत गेलेलो का? तर मला सांगायचंय, एका क्लासरूमचं फक्त 2 महिन्यामध्ये आणि संपूर्ण स्कूलचं फक्त एका वर्षामध्ये मी इंग्लिश चांगलं करू शकतो, संपूर्ण चित्र बदलू शकतो. इतका कॉन्फिडन्स आणि नॉलेज आहे म्हणूनच मी शाळेत गेलो होतो. पण त्यानंतर मी काही टीचर्स पॅरेंट्स मीटिंग घेतल्या आणि टीचर पॅरेंट्स मीटिंग घेतल्यानंतर मला पॅरेंट्सचा खूप चांगला सपोर्ट मिळाला. सपोर्ट असाच मिळाला नाही, तर त्या अगोदर मी 3 डेमो लेक्चर्स घेतलेले. त्या 3 डेमो लेक्चर्समध्ये त्या विद्यार्थ्यांना काय शिकवू शकलो आणि ते काय शिकवू शकले याचे व्हिडिओ बनवून मी त्या ग्रुपवर पोस्ट केलेले. तेव्हा कुठे तो सपोर्ट मिळाला. हे असंच बोलत नाहीये, तर त्याचे व्हिडिओज आजही माझ्याकडे आहेत. तिथे गेल्यानंतर मला कळालं की पॉलिटिक्स हे फक्त पॉलिटिक्समध्येच नाही आहे, तर शाळा कॉलेजमध्ये सुद्धा घाणेरडं पॉलिटिक्स चालतं. तिथे त्यांना काहीच पडलेलं नाही आहे, फक्त पैसा खेचायचा हाच एक उद्देश राहिलेला आहे. असो, एका कॉलेजमध्ये तर मला ट्रस्टी मिळाले, सर तुमचे लेक्चर तर छान झाले, असं करा, हा जो 2000चा कोर्स आहे ना, आपण 1000 रुपयामध्ये तुम्ही द्या, 1000 रुपये तुम्हाला घ्या, 1000 रुपये मला द्या. ओके, तेही ठीक होतं. आता 1000 रुपयेमध्ये प्रॉब्लेम काय होतं हे समजून घ्या. 1000 रुपये याचा अर्थ महिन्याला फक्त 500 रुपयाचा कोर्स. आता एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू जर लिमिटपेक्षा कमी असेल ना, तर त्याला काडी मात्र किंमत राहत नाही. आणि हे मी असंच बोलत नाही, याच्या अगोदर मी पॉलिटिकल पार्टी थ्रू 2-2 महिन्याचे कोर्सेस फ्री दिलेले आहेत. तर फ्री विद्यार्थ्यांना किती फायदा झाला आणि पेड विद्यार्थ्यांना किती फायदा झाला हे मला चांगलंच माहिती आहे. असो, मग ही जी तळमळ होती की एज्युकेशन सिस्टीम मध्ये ना, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे एज्युकेशन सिस्टीम काय आहे, तर ती इझी करण्यासाठी जी तळमळ होती ती त्यामुळे थोडे दिवस लांबली. मी तो प्रोजेक्ट स्कूलमध्ये सुरू करू शकलो नाही. त्यामुळे माझं तर काही नुकसान नाही झालं. उलट मी तो 8000चा त्या रागामध्ये मी 8000चा कोर्स इथे 10,000 रुपयामध्ये केला. आजही माझ्या 3 ऑफलाईन बॅचेस असतात. पर्सनल टीचिंगसाठी मी 20K चार्ज करतो आणि आजही माझ्याकडे 2 ते 3 स्टुडंट्स असतात. सो माझं व्यवस्थित चाललेलं आहे. पण कुठेतरी ती जी तळमळ होती ना, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. का तर शिक्षण इतकं कठीण करून बसलेत ना की विद्यार्थ्यांना, आणि सध्याची परिस्थिती प्रत्येकाला माहिती आहे शिक्षणाची, ज्यांच्याकडे पैसा आहे तेच फक्त काय करतात, इंटरनॅशनल स्कूलमध्ये टाकतात, आणि ज्यांचे मिडल क्लास आहेत, जे आपले सो कॉल्ड इंग्लिश मीडियममध्ये पाठवतात, त्यांना मात्र पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाहीये. असो, आता पुन्हा एकदा तुमच्या सपोर्टने, म्हणजे सोशल मीडियाच्या सपोर्टने आपण हे पुन्हा करून बघायचं ठरवलेलं आहे. तर मला तुमचा सपोर्ट म्हणजेच काय, लाईक, शेअर आणि कमेंट पाहिजे. आता हे का पाहिजे, तर त्याच्याशिवाय ना व्हिडिओ अल्गोरिदममध्ये बसत नाहीत, आणि जर ते व्हिडिओ अल्गोरिदममध्येच बसले नाहीत तर ते जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. सो गेली 15 वर्ष मी स्पोकन इंग्लिशचे क्लासेस भांडूपमध्ये घेतोय. फक्त 20 दिवसामध्ये मी खूप चांगला रिझल्ट देत आलेलो आहे. तर 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रिलेटेड काहीही प्रॉब्लेम असतील तर माझ्याशी संपर्क साधा. माझ्याकडे त्यांचे सोल्युशन्स आहेत. आपली क्रिएटिव्ह इंग्लिश अकॅडमी या नावाने गणेश नगर येथे ब्रँच आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.